काय कारण आहे आजी? स्वानंदी, माझ्या पिंट्यासारखी माणसं ना अशी वरवर चिडणारी, कटकटी आणि अशी तिरसट वाटतात ग. पण त्यांनी मनात काय दडून ठेवले हे मात्र कोणाला कळत नाही. पण त्यांच्या मनात नसे खूप कप्पे असतात ग. आणि सगळे काही सगळ्यांसाठी नसतात. पण पिंट्यांनी ना स्वतःला बंदच करून घेतले. म्हणजे कोणीही कितीही त्याच्या जवळचं असेल ना तरी तो त्यांच्यासमोर असं 100% पारदर्शक नाही वागू शकत ग. कारण जो काही बंद कप्पा आहे ना त्याच्यामध्ये इतकं दुःख आणि इतकी खोल जखम त्यांनी जपून ठेवले ना की त्याच्यावरची जर खपली काढली ना रक्त भळाभळा वाहू लागेल ग. मला नाही कळलं, कसली जखम? आपल्यामुळे आपल्या जवळची माणसं जगातनं निघून गेली याची जखम. म्हणजे खरं म्हटलं तर तो जबाबदार नव्हता, पण तो त्याचा दिवस होता, त्याच्यासाठी खूप आनंदाचा होता. पण त्या दिवसामुळे सगळ्या घरावर दुःखाची सावली पसरली. एक मिनिट माझी, मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय. म्हणजे स्वानंदी, माझा पिंट्या ना त्याच्या आई वडिलांचा खूप लाडका होता. म्हणजे त्यांचा खूप जीव होता ग त्याच्यावर. म्हणजे तो शहाणा होता, समजूतदार होता, जबाबदार होता. त्याच्याकडून खूप आशा होता त्याच्या वडिलांना. म्हणजे पिंट्याच्या आजोबानं जग सोडून जाताना मुलांवर सगळा कारभार सोपून गेले होते. आणि त्यांनी जो व्यवसाय सुरू केला होता ना तो माझी दोन्ही मुलं म्हणजे पिंट्याचे बाबा आणि त्याचे काका हे दोघंही अगदी समर्थपणे बघायला लागले होते. आजोबांनी जाताना ना पिंट्याला घराण्याचा वारस म्हणून आशीर्वादही दिला होता. माझा नातू होताच तेवढा सक्षम. पिंट्याला एक धाकटी बहीण सुद्धा होती स्वानंदी. मल्लिकाची मुलं लहान होती, म्हणजे अधिरा तर अगदीच लहान होती. पिंट्याचा वाढदिवस न म्हणजे घरामध्ये अगदी उत्सवाचं वातावरण असायचं ग. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ना दुपारी पूजा, मग संस्थांना जेवण आणि मग सगळीकडे कपड्यांचं वाटप व्हायचं. आणि मग संध्याकाळी मित्र परिवार घरी यायचं. तर काय विचारूच नको. जादूचे प्रयोग व्हायचे, ते बैठे खेळ व्हायचे आणि मैदानी खेळ व्हायचे. सगळं खूप धमाल असायची घरामध्ये. अगं त्या दिवशी झाडं पण लावली जायची बरं का. आणि नाटकांचे प्रयोग विनामूल्य करायचे. मोठे मोठे कार्यक्रम ठेवले जायचे. पिंट्याची आई ना अन्नपूर्णा होती. म्हणजे त्या दिवशी आमच्याकडे किती माणसं जेवायला यायची ना सगळं हिशोबच ठेवता येत नव्हता. तो दिवस त्या माऊलीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा. आणि तसं सगळं कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करतात ना तसा तो दिवस साजरा करायचे. तो दिवस पिंट्या मोठा होत होता, कायद्याने ज्ञान होणार होता. पण नेमकं त्याच्या आदल्या दिवशी ना त्याच्या आईबाबांना काही कामासाठी शहराबाहेर जावं लागले. कोकणातल्या एका जमिनीची केस होती ती. नेमकी आदल्या दिवशीचीच तारीख लागली. माझा दुसरा मुलगा म्हणजे मल्लिकाचा नवरा म्हणजे पिंट्याचा काका त्यालाही जावं लागलं. पिंट्याची धाकटी बहीण ती लहान होती, ती आईबाबांबरोबर गेली. अगदी त्यांचं काम झालं पण ना प्रवास दूरचा होता. एक दिवस राहिले असते ना तर दुसऱ्या दिवशी पिंट्याच्या वाढदिवसाला घरी पोचले नसते. आई बाबांचं काळीच ना त्यांचा जीवनाचा कासावीस होत होता.